रामायणाची सुरुवात आणि श्रीरामाचा जन्म. प्राचीन काळी गंगेच्या तीरावर महर्षी वाल्मिकी यांचा आश्रम होता. वाल्मिकी ऋषी हे एक महान तपस्वी होते, ज्यांनी आपल्या आयुष्यभर सत्य आणि धर्माचे पालन केले होते. एके दिवशी त्यांच्या आश्रमात देवराज नारद आले. नारद मुनी हे त्रिलोक संचार करणारे ऋषी होते आणि त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे संपूर्ण ज्ञान होते. वाल्मिकींनी नम्रतेने त्यांना विचारले, हे महर्षे, या जगात सर्व गुणसंपन्न, शौर्यशील, सत्यप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि लोकहितासाठी कार्य करणारा असा कोण आहे? नारद मुनी हसले आणि म्हणाले, महर्षे, अशा व्यक्तीचा जन्म पृथ्वीवर झाला आहे. त्या पुरुषाचे नाव राम आहे. तो कौसलराज दशरथ यांचा पुत्र आहे आणि सूर्यवंशात जन्मलेला आहे. तो पराक्रमी, दयाळू आणि सर्वश्रेष्ठ राजा ठरेल. हे ऐकताच वाल्मिकी ऋषींना जाणवले की ही कथा जगभर पोहोचली पाहिजे, कारण राम हे केवळ राजा नसून साक्षात धर्माचा अवतार आहेत. त्यांनी रामायण लिहिण्याचा संकल्प केला आणि श्रीरामांच्या जीवनचरित्राचे अनुसंधान सुरू केले. सरयू नदीच्या तीरावर अयोध्या नगरी वसलेली होती. ही नगरी समृद्ध, सुंदर आणि वैभवशाली होती. अयोध्येचा राजा दशरथ हा अत्यंत पराक्रमी, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय शासक होता. त्याने अनेक युद्धांत विजय मिळवले होते आणि आपल्या सामर्थ्याने संपूर्ण आर्यावर्तात नाव कमावले होते. राजा दशरथ अत्यंत समृद्ध राज्य चालवत असला तरी त्याच्या मनात एक मोठी चिंता होती. त्याला संतान नव्हते. तो वृद्ध होत चालला होता आणि राज्याला योग्य वारस मिळणार की नाही ही भीती त्याच्या मनात होती. राज्यातील सर्व मंत्री आणि ऋषींनीही हे जाणले होते की जर दशरथ महाराजांना पुत्रप्राप्ती झाली नाही तर भविष्यात राज्य अराजकतेत जाईल. शेवटी महर्षी वसिष्ठ यांनी दशरथ राजाला एक उपाय सुचवला, पुत्रकामेष्ठी यज्ञ. हा यज्ञ योग्य पद्धतीने केल्यास दशरथ महाराजांना पुत्रप्राप्ती होईल, असे महर्षींनी सांगितले. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी महान ऋषी ऋष्यशृंग यांना अयोध्येत आमंत्रित केले. हे ऋषी अत्यंत शक्तिशाली होते आणि त्यांच्या तपस्येमुळे यज्ञ अत्यंत प्रभावी होणार होता. यज्ञविधी सुरू झाले. संपूर्ण राज्यात मंगलमय वातावरण पसरले. ब्राह्मणांनी मंत्रोच्चार सुरू केले. यज्ञकुंडात पवित्र अग्नी चेतवण्यात आला आणि सर्व राजमहालात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. काही दिवस यज्ञ चालल्यानंतर शेवटी एक चमत्कार घडला. यज्ञकुंडातून एक तेजस्वी दिव्य पुरुष प्रकट झाला. या पुरुषाच्या हातात एक सुवर्ण पात्र होते. त्यात दिव्य खीर होती. तो तेजस्वी पुरुष राजा दशरथाजवळ आला आणि म्हणाला, हे राजन, तुझ्या प्रार्थनेला उत्तर मिळाले आहे. देवतांनी ही दिव्य खीर पाठवली आहे. ही खीर आपल्या पत्नींना द्या. तिच्या सेवनाने त्यांना पुत्रप्राप्ती होईल. हे ऐकून राजा दशरथ अत्यंत आनंदित झाले. त्यांनी त्या दिव्य खीरीचे 3 भाग केले आणि आपल्या 3 पत्नींना दिले. कौसल्या देवीला सर्वाधिक खीर मिळाली, कैकेयीला थोडी कमी मिळाली आणि सुमित्रेला 2 समान भाग मिळाले. महिन्यांनंतर चैत्र शुद्ध नवमीला अयोध्येतील राजमहालात आनंदाचा क्षण आला. कौसल्या देवीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. तो अलौकिक तेजाने युक्त होता. त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होता आणि त्याच्या जन्माने संपूर्ण राजमहाल प्रकाशमान झाला. त्या दिवशी कैकेयीने भरताला जन्म दिला आणि सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या भावांना जन्म दिला. तुरंत संपूर्ण अयोध्येत आनंदोत्सव सुरू झाला. मंदिरांमध्ये शंखनाद आणि घंटानाद होऊ लागला. नगरात मंगलवादे वाजू लागली आणि नागरिकांनी गुलालाची उधळण केली. गरिबांना दक्षिणा व अन्नदान करण्यात आले. राजा दशरथाने सर्व ऋषीमुनींना आमंत्रित करून यज्ञ व महाभोज दिला. 4ही राजपुत्रांचे वैशिष्ट्य असे होते. राम सर्वांत मोठे, तेजस्वी, दयाळू, पराक्रमी आणि धर्मशील होते. भरत अत्यंत निष्ठावान, नम्र आणि भक्तिमान होते. लक्ष्मण श्रीरामांवर अपार प्रेम करणारे, रणशूर होते आणि शत्रुघ्न भरतावर अपार प्रेम करणारे संयमी होते. पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी मानव रूपात अवतार घेतला. कारण राक्षस राजा रावणाने अत्याचार आणि अनाचार पसरवला होता. त्याला कोणत्याही देवतेने ठार मारू नये असा वरदान मिळाले होते. त्यामुळेच भगवान विष्णूंनी राम म्हणून मानव अवतार घेतला, जो पुढे पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करणार होता. प्रशिक्षण आणि बाललीला. श्रीराम व 3 बंधूंचे शिक्षण. अयोध्येच्या राजमहालात बाललीलांचा आनंद पसरला होता. राजपुत्र राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न लहानपणापासूनच दिव्य तेजाने युक्त होते. श्रीराम हे सर्व गुणांचा संगम होते. त्यांच्या स्वभावात शौर्य, दयाळूपणा, संयम आणि शहाणपण होते. भरत अत्यंत भक्तिमान आणि सत्यनिष्ठ होते. लक्ष्मण हे स्वभावाने अत्यंत पराक्रमी आणि कठोर होते, पण त्यांचं मन मात्र अतिशय प्रेमळ होतं, विशेषतः श्रीरामांसाठी. शत्रुघ्न हे शांत, संयमी आणि बुद्धिमान होते. लहान वयातही श्रीरामांना लोककल्याणाची जाणीव होती. ते सर्वसामान्य लोकांशी अत्यंत प्रेमाने वागत. एके दिवशी राजमहालाच्या बागेत ते खेळत असताना त्यांनी पाहिले की एक साधू महाराज तहानलेले आहेत. श्रीराम तातडीने त्यांच्यासाठी पाणी घेऊन आले आणि आदराने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांची सेवा केली. त्यांचा हा स्वभाव पाहून सगळे आश्चर्यचकित होत.
जेव्हा राजपुत्र थोडे मोठे झाले तेव्हा त्यांचे औपचारिक शिक्षण सुरू झाले. राजा दशरथाने आपल्या 4ही पुत्रांना विद्वान महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात शिक्षणासाठी पाठवले. हा आश्रम एक तपस्वी गुरुकुल होता, जिथे राजकुमार असो वा सामान्य विद्यार्थी सर्वांना समान नियमांचे पालन करावे लागत असे. राजपुत्रांनी या गुरुकुलात राहून वेद, उपनिषद, धनुर्विद्या, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धकौशल्य, संगीत आणि आयुर्वेद अशा अनेक विद्यांचे शिक्षण घेतले. श्रीराम हे अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांनी वेद आणि उपनिषदांचे सखोल ज्ञान मिळवले आणि धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवले. लक्ष्मण विशेषतः युद्धकौशल्यात पारंगत झाले आणि त्यांनी धनुष्यबाण हाताळण्यात अद्वितीय कौशल्य मिळवले. भरत संगीत आणि प्रशासनशास्त्रात निपुण झाले, तर शत्रुघ्न रणनीती आणि युद्धतंत्रात कुशल ठरले. एके दिवशी महर्षी वसिष्ठांनी शिष्यांना एक प्रश्न विचारला, राजा कसा असावा? श्रीरामांनी उत्तर दिले, राजा हा प्रजेच्या कल्याणासाठी जगणारा असावा. त्याने अहंकार न बाळगता न्याय, सत्य आणि दयाळूपणाने राज्य करावे. त्याच्या प्रत्येक कृतीत धर्म असावा, कारण राजा हा केवळ सिंहासनावर बसणारा नाही, तर तो प्रजेचा सेवक आहे. महर्षींनी श्रीरामांचे हे उत्तर ऐकून त्यांचे कौतुक केले आणि सांगितले की राम हे भविष्यकाळात महान राजा बनतील. गुरुकुलातील जीवन अत्यंत साधे होते. राजपुत्रांना गुरुच्या सेवेत राहावे लागे, साध्या वस्त्रात राहावे लागे आणि सकाळी लवकर उठून ध्यान आणि अभ्यास करावा लागे. श्रीराम याच गुरुकुलात असताना शिष्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असत. ते नेहमीच साधेपणा आणि सेवाभाव ठेवून वागत आणि इतर शिष्यांनाही मदतीसाठी प्रेरित करत. महर्षी विश्वामित्रांचे आगमन आणि श्रीरामांचा पहिला महायज्ञ रक्षणाचा संकल्प. अयोध्येत सर्व काही आनंदात सुरू असताना एके दिवशी राजसभा भरली होती. राजा दशरथ आपल्या मंत्रिमंडळासोबत चर्चा करत असताना अचानक राजसभेत महर्षी विश्वामित्र आले. ते महान तपस्वी होते, पण पूर्वी एक बलवान राजा देखील होते. त्यांनी अनेक वर्षे तपस्या करून महान ऋषीपद प्राप्त केले होते. राजा दशरथांनी लगेच उठून महर्षींचे स्वागत केले आणि त्यांना सिंहासनासमोर आदराने आसन दिले. दशरथांनी विचारले, महर्षे, आपण अयोध्येत का पधारला आहात? आपल्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. महर्षी विश्वामित्र शांतपणे म्हणाले, राजन, मी गंगेच्या काठावर एक महायज्ञ करीत आहे. हा यज्ञ अत्यंत महत्त्वाचा आहे, पण काही राक्षस वारंवार येऊन माझ्या यज्ञात विघ्न आणत आहेत. त्यांच्यात तडफडणारा मारीच आणि सुबाहू नावाचा अत्यंत बलशाली राक्षस आहे. या संकटांपासून माझ्या यज्ञाचे रक्षण करायचे आहे आणि मला तुझ्या पुत्राची रामाची मदत हवी आहे. हे ऐकून राजा दशरथ घाबरले. महर्षे, राम अजून लहान आहे. त्याने कसे राक्षसांशी सामना करावा? मी स्वतः तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे किंवा माझ्या विशाल सैन्याला पाठवतो. पण महर्षी विश्वामित्र हसले आणि शांतपणे म्हणाले, राजन, राम हा केवळ एक सामान्य राजपुत्र नाही, तो अत्यंत बलवान आणि शूर आहे. त्याने जर लहान वयातच हे संकटे पेलली तर भविष्यात तो अजिंक्य योद्धा बनेल. त्याला माझ्यासोबत पाठव. राजगुरू वसिष्ठ यांनी देखील दशरथाला समजावले, हे राजन, विश्वामित्र ऋषी कोणत्याही कारणाशिवाय आलेले नाहीत. त्यांच्यासोबत जाऊन राम महान शस्त्रविद्या शिकेल आणि धर्मसंस्थापनेसाठी तयार होईल. दशरथाच्या मनात अजूनही चिंता होती, पण वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी श्रीराम आणि त्यांचा लाडका भाऊ लक्ष्मण यांना बोलावले आणि सांगितले, बाळांनो, तुम्हाला महर्षी विश्वामित्रांसोबत जावे लागेल आणि त्यांच्या यज्ञाचे रक्षण करावे लागेल. श्रीराम आणि लक्ष्मण दोघांनी वडिलांचे चरणस्पर्श करून नम्रतेने संमती दिली. त्यांनी शस्त्रास्त्र घेतली आणि महर्षींना प्रणाम केला. जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण राजमहाल सोडत होते तेव्हा अयोध्येतील जनतेला अत्यंत दुःख झाले. सर्वांना वाटले की आपले प्रिय राजपुत्र लहान वयातच मोठ्या संकटाचा सामना करायला जात आहेत. परंतु रामाच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज होते. ते जाणत होते की ही त्यांची पहिली परीक्षा आहे आणि धर्मरक्षणासाठी ते सदैव तयार आहेत. महर्षी विश्वामित्रांसोबत निघालेल्या श्रीराम आणि लक्ष्मणांसमोर नव्या संकटांची मालिका उलगडत होती. पुढच्या भागात आपण पाहू की कसे श्रीराम आणि लक्ष्मण यांनी पहिल्यांदा राक्षसांचा सामना केला आणि विश्वामित्र ऋषींकडून दिव्य अस्त्रशस्त्रांची प्राप्ती केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.